वाचेची आळा कवळिले ब्रह्म, वाचेची आळा कवळिले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो. सुलभते झाले सुलभते झाले, जवळीच आले पंढरीये. नामरूपाचे बांधले मोटळे, नामरूपाचे ते बांधले मोटळे, एक एका वेळे सारिले. सुलभते झाले सुलभते झाले, जवळीच आले पंढरी. तुका म्हणे वाटे चुकली वसती, तुका म्हणे वाटे चुकली वसती, उधार तो हाती आणि येला, किंवा उद्धार तो हाती आणि येला. सुलभते झाले सुलभते झाले, जवळीच आले पंढरी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. विठ्ठल चरणा संतांचिया, चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. भयांचे केलिया स्मरण होय सकळ वेदियांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्यता. काय माझे वाणी मानेल संतांचे, रंजवो चित्तासे आपुलिया. माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या. विठ्ठल 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 वाचेची आळा कवळिले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो. सुलभते झाले सुलभते झाले, जवळीच आले पंढरी. अनंत कृपा सिंधू भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबार आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र नगरीमध्ये वारकरी संप्रदायातलं एक प्रकारचं संतपीठ म्हणायला हरकत नाही असं एक ठिकाण. या ठिकाणी चातुर्मासाच्या अंतर्गत संपन्न होत असणारा अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास कंसात धोंड्याचा महिना निमित्ताने चालू असणारी सेवा, त्या सेवेमध्ये माझ्याकडे सद्भाग्याने आजची सेवा आलेली आहे. प्रसंगाकरता आपण महाराजांचा एक अभंग चिंतनामध्ये घेत आहोत. माणसाच्या जीवनामध्ये काही अंतरंगामध्ये खोल अशा प्रकारच्या इच्छा असतात. इच्छेचा प्रवाह माणसाचा आत आणि बाहेर असा दोन्ही प्रकारचा जर समोर घेतला तर बाहेरचं इच्छेचं टोक बदलतं, पण आतलं टोक मात्र बदलत नाही. आत एकच टोक राहतं. बाहेर जेव्हा इंद्रियांच्या द्वारा जीवात्मा आतल्या टोकाची इच्छा पूर्ण करण्याकरता बाहेर इंद्रियांच्या द्वारे मनाच्या द्वारे जेव्हा जातो, जात असताना मात्र तो विषय बदलतो, अनेक विषय घेतो. आतलं टोक आहे अत्यंत सुख, आणि ते मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जीवात्मा जेव्हा बाह्य जगामध्ये जातो तेव्हा त्याच्या इच्छेची टोक अनेक होतात. बाहेर टोक अनेक आहेत, आत मात्र एकच टोक आहे.
कदाचित आतल्या सुखाच्या इच्छेच्या पूर्ततेकरता बाहेरचं इच्छेचं टोक पैसा होईल, कदाचित एखादा बंगला होईल, कदाचित एखादी सत्ता होईल, कदाचित एखादी विद्वत्ता होईल, कदाचित एखादी कला होईल, कदाचित एखादा गुण होईल, कदाचित एखादं सामर्थ्य होईल. इच्छेची टोकं माणसाच्या जीवनामध्ये बदलत राहतात, पण आतलं टोक मात्र कधी बदलणार नाही. आतलं एकच टोक राहणार. त्या टोकाचं नाव आहे निरतिशय सुख. आणि त्या निरतिशय सुखाच्या प्राप्तीकरता जीवात्म्याची जीवन गंगा अनेक द्वारे बाहेर प्रवाहित होते. आणि प्रवाहित झाल्यानंतर आपल्याला काय मिळालंय त्याची पूर्णता मात्र त्याच्या जीवनात अनुभवाला येत नाही. बदल सारखा होतच राहतो. किती जरी बदल केला तरी बदल बदलत नाही. मला वाटतं हे कळण्यासारखं आहे. एक जागतिक विद्वानांची परिषद भरली, त्याच्यामध्ये असा एक विषय मांडला, जगामध्ये काय बदलत नाही. एका आइन्स्टीन नावाच्या विद्वानाने उभं राहून सांगितलं, मी सांगतो याचं उत्तर, जगात बदल बदलत नाही. तसं बारकाव्याने लक्ष केलं की कळतंय. बदल बदलत नाही याचा अर्थ बदल बदलतच राहतो, सारखा बदल होतो. संसारामध्ये माणसाची वृत्ती बदलत असते. परमार्थ करत असताना सुद्धा काही वेळेला माणसाची वृत्ती बदलत असते. प्रपंचातल्या बदलाला तर मर्यादा नाही महाराज. किती बदल होतात. भाषा बदलत बदलत जाते, वेश बदलत बदलत जातात, भावना बदलत बदलत जातात. सध्या आपण अतीव बदलाच्या प्रवाहामध्ये आहोत. हे पेपर वाचला की कळतं केवढा मोठा बदल चालू आहे हा सगळा. हे सांगण्याचा मुद्दा असा की इच्छेचे प्रवाहाचे बाहेरची टोकं भिन्न भिन्न बदलतात, पण आतलं टोक मात्र आतापर्यंत कोणाचं बदललं नाही, आजही बदलत नाही आणि भावी काळातही बदलणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आतल्या निरतिशय सुखाकरता जेव्हा मनुष्य बाहेर पडतो, कदाचित तो एखाद्या बंगल्याची अपेक्षा करतो. त्याची इच्छा बंगल्यापर्यंत जाते. आपल्याला एखादा एअर कंडिशनचा बंगला मिळावा म्हणजे आपल्याला सुखानिशी प्राप्ती होईल, पण तिथूनही त्याला बदलावं लागतं. कारण किती जरी एअर कंडिशनचा बंगला असला तरी तो निरतिशय सुख देईल असं नाही. आमच्या भागामध्ये 1993 साली भल्या पाठी भूकंप झाला. किल्लारी भागात अनेक घरं उद्ध्वस्त झाली, हजारो माणसं बेचिराग झाली. पण त्यात काही माणसाने 30-30 लाख रुपये खर्च करून स्लॅबचे बंगले बांधले होते. सुदैवाने ती वाचली होती. पण त्या बंगल्यात वाचलेली माणसं रात्रीच्या वेळेला मात्र बंगल्यात झोपत नव्हती. दिवसभर कसा तरी त्यातला व्यवहार करायची, रात्रीच्या वेळेला रस्त्यावर झोपायची. त्यांना जर असं विचारलं, का हो 30 लाख रुपयाचा बंगला बांधलाय आणि तुम्ही रस्त्यावर झोपताय, काय सांगावं. रात्रीच्या वेळेला एखादा पुन्हा भूकंप झाला जर पडलं तर, आपण खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. बंगला आपल्या निरतिशय सुखाच्या आड आला तर मनुष्य बाहेरच्या इच्छेचं टोक बदलतो. आणि टोक बदलल्यानंतर सर्वसामान्य जनामध्ये आपल्या इच्छेच्या टोकाची पूर्तता करण्याकरता पैशाकडे मनुष्य धावतो. दुसरं टोक आपण गृहीत धरूया, पैसा हे माणसाच्या जीवनातलं दुसरं टोक आहे. पण ते तरी कायम राहतं का? नाही राहत. ते सुद्धा बदलतं. पैशाला झुगारणारी माणसं आहेत. का झुगारणारी माणसं आहेत? आपल्या निरतिशय सुखाच्या आड जर पैसा येऊ लागला तर माणसं त्याला फेकून देतात. 2 नंबरवर मिळवलेला पैसा कदाचित त्याच्यावर धाड येणार हे त्याला कळालं, मालकाला कळाल्यानंतर माणसं ते पैसे दूर करण्याचा प्रयत्न करतात. अशा काही बातम्या ऐकल्यात मागे, ज्याच्यावर धाड पडणार असं कळाल्या बरोबर पाणी तापवण्याच्या बंबामध्ये नोटलची बंडल जाळली. इमानदारीने जाळली का? ते आपल्या सुखाच्या आड येऊ लागली म्हणून जाळली.
मागच्या विधानसभेमध्ये आमच्या भागातल्या एका उमेदवाराने नाव सांगू नये आणि निवडणुकीमध्ये तो आता प्रयोग ठरलेलाच आहे. मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयोग ठरलेलाच आहे. कशाही आचारसंहिता काढा, माणसाकडे 65वी कला आहे, ते मोडतातच. आणि म्हणून एका उमेदवाराने आपल्या गाडीमध्ये, कोणी म्हणतात 6 लाख, कोणी म्हणतात 6 कोटी, काय असतील ते असतील, वाटण्याकरता निघाले होते. पोलिसाला असे काहीतरी बातमी कळाली आणि कळाल्यानंतर पोलिसाची एक गाडी त्यांचा पाठलाग करू लागली. पोलीस आपल्या मागे पाठलाग करतात हे कळाल्याबरोबर गाडीतली नोटाची बंडलच्या बंडल आड रानामध्ये फेकून दिली. गुराखी मुलाला 50-50 हजाराची बंडल सापडली. का फेकली? इमानदारीनं फेकली. आपल्या आतल्या सुखाच्या आड येऊ लागली म्हणून फेकली. सत्तेवर असणारी माणसं स्वतः राजीनामा देतात. का देतात? जर ती सत्ता आपल्या सुखाच्या आड आली तर माणसं राजीनामा देतात. एकंदरीत सगळ्या जगाचा आपण जर धांडोळा घेतला तर सुखाच्या आड जी वस्तू येईल ती माणसं टाकून देतात. एवढंच नव्हे, आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या वृत्तीचा आतला जर शोध घेतला तर माणसं आत्महत्या करतात ते मरण आवडलं म्हणून करत नाहीत. आपल्या निरतिश सुखाच्या आड देह येऊ लागला म्हणून देहाचा त्याग करतात. वास्तव त्यांना समजत नाही आत्महत्या करणं किती महापाप आहे. तसा प्रसंग पडला तर माणसाने संघर्ष करावा, नाही संघर्ष करता आला तर सहन करावं, आणि सहनही नाही करता आलं तर देशांतर करावं, पण आत्महत्या करू नये. असे असताना माणसं आत्महत्या करतात. का करतात? आपल्या निरतेश सुखाच्या आड देह आला तर त्याचाच देखील त्याग करतात. माझा मुद्दा असा आहे की माणसाच्या जीवनाचं आतलं टोक आहे निरतिशय सुख, आणि त्या निरतिशय सुखाचा महत्वाचा अशा प्रकारचा भाग ज्याच्यामध्ये आहे त्याला शास्त्रकारांनी ब्रह्म असं म्हटलेलं आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पेस गमस्ती. परमात्मा हा सुखरूप आहे आणि त्या परमात्म्याच्या सुखाची प्राप्ती करण्याकरता साधनं केली पाहिजेत. पण साधनं करत असताना भगवत परमात्म्याची प्राप्ती अर्थात अनुभव येणं सहजासहजी शक्य नाही. प्रपंचातल्या वस्तू सुद्धा माणसाला सहजासहजी जर मिळत नाहीत तर परमार्थातलं असणारं परमोच्च ध्येय माणसाच्या जीवनामध्ये सहजासहजी मिळणं तितकं शक्य नाही. परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय तेथे उपाय. परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय नरती तेथे उपाय. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय तेथे उपाय तेथे उपाय अति कठीण आहे. आपण मायेच्या पाशामध्ये बांधलेले गेलो आहोत, परतंत्र आहोत, आणि या स्थितीतून ब्रह्मस्वरूपापर्यंत जात जाणं इतकं सोपं नाही. त्याला अनेक मध्ये अडथळे. ते आडवा वया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझे पहिले देहंकार. अनेक प्रकारचे प्रतिबंधात ते प्रतिबंध दूर करत 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 या जन्मामध्ये ती स्थिती प्राप्त होईल हे सांगता येत नाही. अर्थात एखादी गोष्ट अवघड का असते त्याचं कारण आपण तरी कमी पडतो किंवा कुठेतरी पराधीनता असते. पराधीनता असल्यामुळे माणसाला एखादी गोष्ट अत्यंत अवघड असते. आत्मस्वरूपाची अर्थात ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होत असताना अनेक प्रकारची साधनं आहेत. आपल्या देशातल्या ऋषी महर्षींनी
अनेक प्रकारचे शोध लावून अध्यात्माची प्रगती फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. करत असताना मात्र सर्वांचा तिथे अधिकार पोहोचेलच असं सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात परतंत्र अवस्था आहे. जिथे परतंत्र अवस्था आहे तिथे निश्चितपणा नाही. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, गामदुग्ध दोहा मसतींच भार्या देहम पराधीन मसत प्रजांच वित्तंत्वतीर्थी कृतमंगवाचम ही नाम मया रक्षती दुःख दुःखी. नाथ महाराज सांगतात, पराधीनासी सुख आहे म्हणे तो केवळ मूर्ख. जिथे पराधीनता आहे तिथे माणसाला सुखाची कधी प्राप्ती होत नाही. पण जगामध्ये असा एक वर्ग आहे जे सर्वसामान्यांना अवघड आहे, ते मात्र काही वर्ग असा जगामध्ये आहे की ते त्यांना सोपं आहे. सगळं सगळ्याला सोपं नसतं आणि सगळंच सगळ्यांना अवघड नसतं. विठ्ठल विठ्ठल वैकुंठ वासू गुरुवर्य महाराज एक दृष्टांत सांगायचे. काशीला एका माणसाची दातखीळ बसली. अनेक डॉक्टरांनी तपासलं पण काही दातखीळ उघडेना. दातखीळ हा प्रयोग सगळ्यांना कळणार आहे. दाताला दात चिटकून राहणं आणि न उघडणं याला म्हणतात दातखीळ बसली. ती काही उघडीच नाही. काशीला त्र्यंबक शास्त्री जोशी नावाचे एक महान राज्यवैद्य होते. त्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी तपासलं, म्हणाले हा रोगी आहे, याची दातखीळ बसली आणि ती काही उघडी नाही. आता ते निष्णातच होते. त्यांनी सांगितलं, याची दातखीळ तर मी उघडणारच, पण मला हे सांगा, याच्या पोटात औषध देऊन उघडायची का औषध दाखवून उघडायची? आता माणसाला कुतूहल पाहण्याची इच्छा असते. पोटात औषध घेऊन तर परिणाम होणं तर नेहमीच आहे, पण औषध दाखवल्यानंतर परिणाम जर होत असेल तर का नको पाहायला? म्हणजे औषध दाखवून उघडा. लक्ष्मण शास्त्री जोशींनी एक पिकलेलं चांगलं लिंबू, कागदी लिंबू आणायला लावलं. ते चिरायला लावलं आणि चिरलेलं लिंबू ज्याची दातखीळ बसली होती त्याच्या पुढे असं धरलं. परिणाम असा झाला, थोड्याच वेळा ज्याची दातखीळ बसली त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पाणी सुटलं ते दातखीळ उघडली. काही गोष्टी काहींना फार सोप्या असतात आणि काहींना फार अवघड असतात. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेत असताना, ब्रह्मज्ञानाच्या मार्गातून जात असताना अनेक प्रकारची संकट आहेत, अनेक कष्ट आहेत. ज्ञानोबा म्हणतात, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांची, जे उपजवचे नल आहे उपजिलिया आव्हाटा सुये. हे ज्या ब्रह्मज्ञानाने ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते, निरतिशय सुखाची प्राप्ती होते, ते प्राप्त करून घेत असताना ब्रह्मज्ञान लवकर निर्माण होतच नाही. अत्यंत अवघड आहे. आणि झालं तरी माऊली म्हणतात आव्हाटा सुये, दुसऱ्या मार्गाने जातो. असं काठिण्य ज्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारे आहे त्या निरतिशय अर्थात ब्रह्मसुखाच्या प्राप्ती करता भगवत भक्तांच्याकडे एक सोपी युक्ती आहे, जे कदाचित शास्त्रानेही साध्य होत नाही, ते कदाचित कलेनेही साध्य होत. धडा चाललेला होता वर्गामध्ये आणि त्या धड्यामध्ये एक शब्द आलेला होता ब्राह्मण. गुरुजी व्यवस्थित शिकवत होते. शिकवत असताना मुलाला मात्र ते काही ब्राह्मण म्हणता येत नव्हता, त्याचे खेड्यातले संस्कार होते, तो ब्राह्मण म्हणायचा. गुरुजीने वाईट वाटायचं, माझा शिष्य जर ब्राह्मण म्हणत असेल तर लोक याला नावं ठेवणार नाहीत, लोक मला नावं ठेव. शिष्यापराधे सर्वत्र स्वामीनव दंडमिष्यते. सून जर चुकली तर सासू म्हणते आईनं असं शिकवलं का? शिष्य जर चुकला तर माणसं म्हणतात गुरुनं असं शिकवलं का तुम्हाला? वाईट वाटायचं. पुन्हा पुन्हा त्याला शिकवायचं, अरे ब्राह्मण म्हण ब्राह्मण म्हण. तो काही ब्राह्मण म्हटल्याशिवाय राहीना. शेवटी गुरुजी देखील थोडे कलावान होते. गुरुजी सांगितलं, हे जाऊ दे, ते म्हणायचं बाजूला सोड, तुझ्या घरी घोडा आहे ना? म्हणे आहे घोडा. त्याला खुराक चालू खाऊ घालतात, ते कशात खाऊ घालतात? म्हणजे त्याला तोबरा म्हणतात. असं का? तुला तोबरा म्हणता येतो का? म्हणे म्हणता येतो. म्हण बरं तोबरा.
बरं म्हण शब्द म्हणता येतो का? म्हणजे म्हणता येतो. म्हण बरं, म्हण. आता असं म्हण, तोबरा म्हण, त्याने म्हण तोबरा. पुन्हा म्हण म्हण, हे दोन्ही शब्द आता जोडून म्हणत राहा. तोबरा म्हण, तोबरा म्हण, तो ब्राह्मण. अवघडाचं सोपं करता आलं. सांगण्याचा मुद्दा असा की संतांच्या ठिकाणी अशी एक कला आहे, जे अवघड असेल ते अवघड सोपं करण्याची ताकद संतांच्याकडे आहे. आणि केवळ शास्त्र पंडित जो आहे त्याचा स्वभाव असा असतो की जे सोपं आहे त्याचं अवघड करायचं. विद्वानाचं लक्षण आहे, जो सोप्याचं अवघड करतो तो विद्वान, आणि अवघडाचं सोपं करतो तो संत. विठ्ठल 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 असाच एका वर्गामध्ये पाठ चालू होता आणि पाठामध्ये शब्द आला होता कोल्हा. आता कोल्हा शब्द एका मुलाला समजेना. तो उठून उभा राहिला, गुरुजी कोल्हा म्हणजे काय? मला समजत नाही. अरे कोल्हा काय म्हणजे? सोपं आहे. कोल्हा म्हणजे जंबूक, त्याही पेक्षा अवघड. संतांच्याकडे अशी एक शक्ती आहे, जे अवघड आहे ते अवघड सोपं करण्याची शक्ती आहे. जे पराधीन आहे ते स्वाधीन करण्याची शक्ती संतांच्याकडे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे अवघड आहे, आपलं ब्रह्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे अवघड आहे ते भक्तीच्या द्वारा सोपं करता येतं. आम्ही ते सोपं केलेलं आहे. कसं सोपं केलंय? अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, वाचेचे आळा कवळिले ब्रह्म सुकविलाश्रम पृथक तो. सुकविलाश्रम पृथक तो. वाचेचे आळा कवळिले ब्रह्म सुकविलाश्रम पृथक तो. सुकविलाश्रम पृथक तो. वाचेचे आळा ब्रह्म कवळिले ब्रह्म. वाचेचे आळा कवळिले ब्रह्म. वाचेचे कवळिले ब्रह्म. वाचेचे आळा कवळिले ब्रह्म सुकविलाश्रम पृथक तो. सुकविलाश्रम पृथक तो. वाचेचे आळा कवळिले ब्रह्म सुकविलाश्रम पृथक तो. सुकविलाश्रम पृथक तो. वाचेची आळा कवळिले ब्रह्म सुकविलाश्रम पृथक तो. आम्ही एक प्रकार केला. आम्ही जे ब्रह्म आहे ते कुठल्याही प्रमाणामध्ये येत नाही म्हणतात माऊली सांगतात. हा कोणाही प्रमाणा ओ नेदिमा. 6 प्रमाणामध्ये कुठेच अशा प्रकारचा विषय होत नाही. पण आम्ही मात्र एक असा पुरुषार्थ केला, वाचेची आळा कवळिले ब्रह्म. त्या ब्रह्माला आम्ही कवळलं. आळा, ज्यांना शेती माहिती त्यांना करेल आळा. आळ्याचे तसे बरेच शब्द अर्थ आहेत. प्रसंगानुसार अर्थ समजून घ्यावा लागतो. एखादं झाड लावतात आणि पाणी बसण्याकरता त्याला आळा करतात, तो आळा वेगळा. गणित चुकलंय त्याच्या भोवती गोल मारतात, आळं केलं म्हणतात. मी चुकलंय असं सांगितलंय. शेतीच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा कडबा काढून टाकलेला असतो किंवा गवत काढलेलं असतं आणि त्याच्या पेंड्या बांधायच्या असतात, त्या पेंड्या आळ्याने बांधायच्या असतात. त्या ताटाची चिपाड काही घ्यायची, त्याला पिळा मारायचा आणि पिळा मारून काही कडबा त्याच्यामध्ये घ्यायचा आणि पुन्हा सगळ्यांचा पिळा तयार करायचा आणि तो त्याच्यामध्ये खोवायचा. त्याला म्हणतात आळा. महाराज सांगतात, आम्ही वाचेच्या आळ्यामध्ये ब्रह्माला बांधलंय. कसं शक्य हो? ज्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना
माऊली सांगतात शब्दे विना संवादू तुझे विना शब्द विना संवादू तुझे विना संवादू आहे तव कैसे निगमे हे तव कैसे निगमे अरे पराते बोलने कुंकाले अरे पराते बोलने वै कैसे निकाले वै कैसे निकाले वै कैसे निकाले कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू विठ्ठलू कर्नाटकू परही परते बोलणे कोणतले वैखरी कैसे ने सांगे. आपल्याला शास्त्रकारांनी 4 वाणी सांगितलेल्या आहेत वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. एक एक वाणी एका एकापेक्षा सूक्ष्म आहे. परावाणी सगळ्यात सूक्ष्म आहे आणि अशा परवाणीपेक्षाही देखील ज्याचं स्वरूप सूक्ष्म आहे जिथं परावाणी त्याला विषय करू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वाचेच्या आळा कवळले ब्रह्म कसे शक्य आहे. सांगण्याचा मुद्दा असा जे शब्दातीत आहे ते श्रद्धेच्या शक्तीवर आणि विशिष्ट नामाच्या माध्यमात ते बांधलं जातं. हा भक्तीचा सिद्धांत आहे. भक्तीमध्ये प्रथमतः अतीव श्रद्धा ज्याला म्हणतात ती श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा समर्पण करण्याकरता भगवंताच्या बाबतीमध्ये शास्त्रोत्पन्न, वेदोत्पन्न, साबरोत्पन्न आणि संतोत्पन्न अशा प्रकारच्या शब्दाचा प्रवाह आला पाहिजे. त्या प्रवाहातून मग मात्र परमात्म्याच्या बाबतीमध्ये स्पर्श होऊ शकतो. मंत्राच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यपणे 4 पद्धतीचे मंत्र सांगितले जातात. एक वैदिक मंत्र, दुसरा शास्त्रीय मंत्र, तिसरे साबर मंत्र आणि चौथे संत मंत्र. वैदिक मंत्र ज्याला आपण प्रणव म्हणतो, ओम असं म्हणतो, हा वैदिक मंत्र आहे. केवळ ओमचे सगळे अधिकारी असू शकत नाही, त्यांचा विशेष अधिकार आहे. आणि ओंकार नामाची दीक्षा घेत असताना विशिष्ट पद्धतीने ज्याच्या ठिकाणी ती सिद्ध आहे अशाच महापुरुषाकडून ओंकाराची दीक्षा घेतली जाते. केवळ ओम सर्वांना उच्चारण करण्याचा अधिकार नाही. तोच जर ओंकार दुसऱ्या मंत्राला जोडला तर मग मात्र तो उच्चार करता येतो. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय. ओंकार दुसऱ्या मंत्राला जोडला गेला तर मग मात्र त्या तो घेण्याचा अधिकार वेगळा प्राप्त होतो. किंवा शास्त्रीय मंत्र विश्वम विष्णु षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतकृत भावो भूतात्मा भूत भावना. विष्णू सहस्रनाम म्हणजे शास्त्रीय भगवंताची मंत्र. साबर मंत्र नाथ पंथामध्ये काही असे मंत्र आहेत त्याला साबरी विद्येतले मंत्र म्हणतात. वास्तविक त्या साबर मंत्राला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, कुठंही त्याला व्याकरण लागत नाही. अर्थ पाहता गेलो तर आपण अर्थ लागू शकत नाही, पण त्याचे परिणाम असतात. त्याला म्हणतात साबर मंत्र. नमो म्हणून सांगतो ओम आय एम ह्रीम क्लीम चामुंडा विचय असा एक मंत्र आहे साबर मंत्र. तो काली मातेचा मंत्र आहे. याचा अर्थच नाही मला कोणाला लागत असला तर मला सांगितलं तर मी त्याचे उपकार मानेन, पण त्याचे अर्थच कळत नाही मला. साबर मंत्राला अर्थ कळत नाही पण त्याच्यात शक्ती प्रकट होते. आणि चौथा मंत्राचा प्रकार आहे संत मंत्र. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पाय
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ करी पापा करी पापा निर्मूळ विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ विठ्ठल विठ्ठल मंत्र जोपा करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ करी पापा निर्मूळ. ज्या शब्दाची जोड केल्यानंतर त्याला मंत्रत्व प्राप्त होत. रकारा पुढे एक मकार मांडिका उतरसी समतुका शंभूचिया. भगवत भक्तांनी भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला असं शब्दामध्ये बांधलं, वाणीमध्ये बांधलंय. तुकोबारा म्हणतात, तेच सांगतात, वाचेची आळा कवळले ब्रह्म. कवळणं म्हणजे मिठी मारणं, सर्वांगानं त्याला ताब्यात घेणं, याचं नाव आहे कवळणं. ज्याच्या द्वारा कवळायचं असतं ते ज्याला कवळायचं त्याच्यापेक्षा मोठा सवलत. अगा आकाश हे घेवसावे तरी त्याहूनही थोर होवावे. आकाशाला गवसणी घालायची असेल तर त्याच्यापेक्षा मोठा अशा प्रकारचा आकार लागतो, तर त्याच्यावर गवसणी घालता येईल. ब्रह्माला कवळण्याची ताकद ज्या नामामध्ये आहे, महाराज सांगतात, त्या नामामध्ये अशी शक्ती आहे. त्या वाणीच्या द्वारा प्रत्यक्षात ब्रह्माला आम्ही कवळलेलं आहे, बांधलेलं आहे. आणि बांधल्याच्या परिणामामध्ये वाचेची आळा कवळली ब्रह्म चुकविला श्रम पृथकतो. वेगळा जो श्रम आहे तो वेगळा श्रम आम्ही मात्र चुकवला. जे अनेक कष्ट घ्यावे लागतात. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावोठी, 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 ब्रह्मज्ञान जरी कळे उठावोठी. तरी काय हिंपोटी वेदशास्त्रे, तरी काही पोटी वेदशास्त्रे, तरी काही पोटी वेदशास्त्रे, तरी काही पोटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन उर्वेचे भ्रमण याजसाठी. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याचा अर्थ ते टळतं असं नव्हे. वाचेच्या आळ्यामध्ये बांधलेल्या परमात्म्याचा जर आपण स्वीकार केला तर ब्रह्मज्ञान त्याच्यामध्ये गतार्थ आहे. गतार्थ याचा अर्थ असं ते त्याच्या प्राप्तीमध्ये आहे. महाराज म्हणतात चुकविला श्रम प्रतकतो. इतर कष्टाचा महाराज निषेध दाखवतात. एक महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही निषेधाला किंमत प्राप्तीशिवाय येत नाही. प्राप्तीपूर्वक केलेल्या निषेधाची किंमत असते. जी प्राप्तीच नाही त्याचा निषेध करण्यात अर्थही नाही. आपण इथे की मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्यापैकी एखाद्याने कोणी म्हटलं मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद नको, काही किंमत येईल का त्या म्हणण्याला? काय येणार नाही. कोणीतरी आपल्याला देण्याकरता तयार असावं आणि आपण नाही म्हणावं, मग त्या निषेधाला किंमत आहे. आमच्या लहानपणामध्ये एक शाळेमध्ये कविता होती हिंदी भाषेमध्ये. एक कोलं द्राक्षाच्या बागामध्ये गेलं
आणि फार मोठे टपोरेच्या टपोरे द्राक्ष लागलेले होते, पिकलेले होते, सुंदर अशा प्रकारचे होते. ते कोलं गेलं त्या ठिकाणी. मंडप उंच होता, अजून घेण्याकरता प्रयत्न करायचा होता. तोच त्या द्राक्ष बागेचं वर्णन करून, कितीने अच्छे है अंगूर, कितीने मीठे है अंगूर, किती चांगले आहेत, किती गोड आहेत असं म्हणून वर्णन करतो. खाण्याकरता जेव्हा उड्या मारू लागलं, उड्या मारता 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 तोंडाला येणं थकून गेलं आणि थकल्यानंतर पुन्हा म्हणायला लागलं कितने खट्टे आहे अंगूर. काय अर्थ आहे का त्याला? निषेधाला किंमत प्राप्तीशिवाय नाही असं महाराज एक प्रकारचा निषेध करतात. पण त्या निषेधाची प्राप्ती ज्या प्रयत्नाने महाराज म्हणतात आम्ही ब्रह्माला आवडलंय, त्याच प्रयत्नाने ती प्राप्ती होऊ शकते. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतपे. तो मार्ग सुटला आणि एक वेगळ्या अशा प्रकारच्या मार्गाने आम्ही गेलो आणि जाण्याचा परिणामामध्ये आम्ही जे कुठल्याही कक्षेत बसत नाही ते मात्र वाचेच्या कक्षेमध्ये आम्हाला ते बसवता आलं. आणि बसवल्यामुळे चुकविला श्रम पृथकतो. काही युक्ती अशा असतात महाराज की त्या अत्यंत अवघड कार्य करत असताना जे अवघड कार्य करून त्या साध्य गोष्टी साध्य होत नाहीत, त्या अत्यंत सोप्या प्रयत्नाने त्या गोष्टी साध्य होतात. एक छोटासा दृष्टांत सांगतो. विठ्ठल 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 धर्मराजाने राज्याभिषेक झाल्यानंतर यज्ञ सुरू केला होता. बराच काळ लोटलेला होता. यज्ञ सफल होण्याचं चिन्ह भगवान परमात्म्याने सांगितलं. या यज्ञ मंडपामध्ये घंटा टांगा आणि ती घंटा जेव्हा आपोआप वाजेल समजायचं यज्ञ सफल झाला. बराच काळ लोटला गेला. यज्ञ काही ती घंटा काही वाजेना आणि यज्ञ काही सफल होईना. धर्मराजाने परत भगवंताला विचारलं किती दिवस झाले अजून यज्ञ सफल होत नाही, काय केलं पाहिजे सांगा. तर भगवंताने सांगितले पहा आपल्या हस्तिनापुरापासून जवळपास 20-25 किलोमीटर अंतरामध्ये एका साधूंचा आश्रम आहे आणि त्या साधू महाराजाने मंडपामध्ये येऊन यज्ञाचा प्रसाद घेतल्याशिवाय यज्ञ सफल होणार नाही. ठीक आहे. धर्मराज गेले, साधूंचं दर्शन घेऊन विनंती केली. महाराज मी राजा धर्म आहे, तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय, तुम्ही आमच्या नगरीमध्ये यावं आणि प्रसाद ग्रहण करावा, आमचा यज्ञ सफल होणार आहे. विरक्तस्य तृणम जगत. विरक्त माणसाला काय जगाची किंमत नसते. साधू महाराज म्हणाले मला येण्याचं कारण नाही, या ठिकाणी माझी साधना खूप चांगली होते, माझं मन रमतं, परिसरातली झाडं मला फळं देतात, वाहणारे झरे स्वच्छ पाणी देतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचारे पक्षी सुचवले न येणार आहे. धर्मराज पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले महाराज मी राजा आहे. साधू महाराज सांगितलं तू राजा आहे, मी महाराजा आहे. कोणी कोणाचं ऐकायचं? तसं नाही महाराज. संतांचा स्वभाव असतो एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, यावं असा आमचा आग्रह आहे. साधू महाराजांनी आधी आग्रह केल्यानंतर लक्षात घेतलं आणि सांगितलं, विचारलं काय देणार पहा. तुम्ही मागाल ते. मला 100 यज्ञाचं पुण्य लागते मग येतो. धर्मराजाने कपाळाला हात लावला. अहो महाराज एक यज्ञ सफल होईना, 100 यज्ञाचं पुण्य आहे कुणाकडं? मग नाही येत, जा. निराश होऊन धर्मराज परत आले. भीमदादांनी प्रयत्न केला तेच त्यांच्याकडे उत्तर. अर्जुन नकुल सहदेव सर्वांना तेच उत्तर. साधू महाराज काही यायला तयार नाही. पांडव निराश मुद्रेने एका जागेवर असं विचार करत असताना द्रौपदी मातेने पाहिल्यानंतर लक्षात आलं चेहऱ्यावरून यांच्या मनात काहीतरी दुःख आहे. जवळ जाऊन विचारलं काही अडचण आहे का, त्रास आहे का, दुःख आहे काही, तुमचे चेहरे उदास दिसतात. धर्मराजाने सांगितलं द्रौपदी कशाला आता विचारतेस, पाहतो आम्ही विचार करतोय, कशाला भाग घेते? तसं नाही, पतिव्रता स्त्रीचं लक्षण आहे सुखातही भाग घ्यावा आणि दुःखातही भाग घ्यावा, म्हणून मी तुम्हाला विचारते. धर्मराजाने सांगितलं एक साधू महाराज आपल्या यज्ञ मंडपामध्ये येऊन
प्रसाद त्याने ग्रहण केल्याशिवाय आपला यज्ञ सफल होणार नाही. आणि साधू महाराज तर येत नाहीत, ते 100 यज्ञाचं पुण्य मागतात, म्हणून आम्ही निराश आहोत. द्रौपदी मातेने विचारलं, तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला? म्हणजे केला. मी प्रयत्न करून पाहू का, येतील का माझ्याने साधू महाराज? धर्मराज म्हणू लागले, ज्या खोल पाण्यामध्ये उंट बुडतो त्या पाण्यामध्ये शेळीनं म्हणावं माझं जमल का? आम्ही 5ही यशस्वी झालो आणि तू म्हणते माझं जमल का? तसं नाही, मी स्वतंत्र कुठलाही करणार नाही, तुमच्या पायाच्या पुण्याने नक्की साधू महाराजांना आणणार आहे, फक्त परवानगी द्या. धर्मराजांनी परवानगी दिली. द्रौपदी माता निघाल्या. सुंदर रथ सजून आणल्यानंतर तो रथाचा इन्कार केला, मला रथ नकोय म्हणाले. मेणा आणला, मेणा नको, काही वाहन आणू नका, मी माझ्या पायाने चालत जाणार आहे. स्वतःच्या महालापासून तो साधू महाराजांच्या आश्रमापर्यंत द्रौपदी माता चालत गेल्या. महाराजांना नमस्कार केला आणि विनंती केली, महाराज आमचे पती तुम्हाला विनंती करून गेले, तुम्ही आला नाही, मी तुम्हाला विनंती करण्याकरता आले, तुम्ही यावं अशी माझी प्रार्थना आहे. साधू महाराजांनी सांगितलं, उत्तर माझं तेच आहे, 100 यज्ञाचं पुण्य मला दिलं तर मी येईल, नाही ते येणार नाही. द्रौपदी मातेने सांगितलं, महाराज यज्ञाचं पुण्य द्यायला हरकत नाही, पण अगोदर विचार करा, तुम्हाला 100च यज्ञाचं पुण्य पाहिजे का त्यापेक्षा जास्त पाहिजे, अगोदर ठरवा आणि मग मला मागा. साधू महाराज आश्चर्यचकित झाले, हिच्या पतीकडे 1 यज्ञाचं पुण्य अजून पूर्ण नाही आणि द्रौपदी म्हणते की 100च पाहिजे का त्यापेक्षा जास्त पुण्य पाहिजे, अगोदर विचार करा मग मागा. साधू महाराज तोंडाकडे पाहू लागले. वास्तविक वैदिक कर्मामध्ये प्रथम अधिकार पुरुषाचा का स्त्रियांचा? प्रथम अधिकार पुरुषांचा आहे. श्रावण महिना मागे गेला, श्रावण महिन्यात बरीच माणसं होतात, वाईट खात नाहीत, वाईट पित नाहीत, माणसासारखं राहतात. एखादी सत्यनारायणाची पूजा करतात. एखाद्या वेळा योगायोग असा यावा की श्रावण महिन्याचा 1च दिवस उरावा आणि कुटुंब माहेरी जावं. सत्यनारायणाची पूजा एकट्याला करता येत नाही, त्याला वेगळा अधिकार लागतो. बाबा तुम्हाला सत्यनारायण पूजा करण्याचा अधिकार नाही. ग्रस्ताश्रमी माणसाला सत्यनारायणाची पूजा करता येते. साहित्य सगळं घरी होतं. भटजीबाकडे गेले, भटजीबा आजच सत्यनारायणाची पूजा करायची. कुटुंब तर परत तिच्या माहेरी गेले, आज येऊ शकत नाही आणि माझा अट्टाहास आहे, आजच पूजा झाली पाहिजे. करता येईल का? हो करता येईल. पत्नीचं प्रतिनिधित्व म्हणून सुपारी कमरेला खोवायची आणि सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं होतं. करता येतो सत्यनारायण. याच्या उलटा विचार करा बरं. पतिराज कुठे गावाला गेले आणि पत्नीला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, अशा वेळेला असं धर्मशास्त्रामध्ये सोय आहे का की पतीच्या प्रतिनिधी करता सुपारी खोवण्याची सोय आहे का? नाही. याचा अर्थ स्वतंत्र अशा प्रकारचं वैदिक कर्म पत्नीला करता येणार नाही. साधू विचारतात, द्रौपदी तुझ्याकडे इतकं यज्ञाचं पुण्य आलंच कुठून? द्रौपदी मातेने सांगितलं, महाराज भक्तिशास्त्राचा नियम असा आहे, 1 पाऊल उचललं आणि भगवंताचं नामचिंतन केलं की 1 यज्ञ पूर्ण होतं. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. राम म्हणून पाऊल टाकला की 1 यज्ञ झाला. माझ्या महालापासून तुमच्या आश्रमापर्यंत मी चालत आले, भगवंताचं नामचिंतन करत आले. इतक्या पावलापैकी 100 पावलाचं पुण्य तुम्हाला द्यायला काय बिघडले? साधू महाराजांना कबूलच करावं लागलं आणि तेवढं पुण्य घेऊन ते यज्ञ मंडपामध्ये आले. प्रसाद घेतल्याबरोबर घंटा खणखण वाजू लागली आणि यज्ञ सफल झाला. मला सांगण्याचा एवढा करता भाव आहे, पृथकतोष चुकविला श्रम पृथकतो. बाकीचे श्रम चुकवण्याची शक्ती त्याच्याकरता काही एक चातुर्य आहे. महाराज म्हणतात, आम्ही एक प्रकार हा केला, वाचेच्या आळा कवळले ब्रह्म चुकविला श्रम पृथकतो. कष्ट चुकवल्यामुळे आम्ही ज्या मार्गामध्ये पुढे अग्रेसर आहोत तो मार्ग आम्हाला आता सोपा झालाय. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात, सुलभते झाले सुलभते झाले सुलभते झाले सुलभते झाले सुलभते झाले सुलभते
ते झाले सुलभ 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 ते झाले जवळीत आले पंढरी जवळीत आले पंढरी जवळीत आले पंढरी जवळीत आले सुलभ ते झाले 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 जे अत्यंत प्राप्त करून घेण्याकरता कठीण आहे, पण या मार्गाने मात्र ते सुलभ झालं. किती सुलभ झालं, ते स्वतःहून आमच्याकडे आलं. जवळच आले पंढरी, आणले नाही आले, ते आलं. का आलं? सोपं झालं म्हणून आलं. दोनदा म्हणतात सुलभते झाले सुलभते झाले. शास्त्रामध्ये एकच शब्द पुन्हा उच्चार करणं त्याला म्हणतात पुनरुक्ती दोष. वक्ता जेव्हा तोच तो शब्द पुन्हा पुन्हा वापरू लागला की त्याला दोष समजला जातो. पण काही दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर मात्र तो दोष समजला जात नाही. आग्रहार्थीत विरुक्ती, निश्चयार्थीत विरुक्ती. काही वेळेला पुढचं सुचेना गेलं की माणसं मग मात्र तेच तेच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारण करतात. आम्हाला आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परीक्षा घेत असताना हे अनुभव बरेच येतात. जेव्हा एखादा वक्ता कीर्तनकार परीक्षा देत असताना तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारू लागला की समजायचं कुठंतरी गाडी अडकली आहे. किंवा काही परीक्षा देणारे विद्यार्थी कीर्तन करत असताना अधिक विठ्ठल विठ्ठल करतात. अधिक विठ्ठल विठ्ठल का करतात? विठ्ठल नामावर प्रेम म्हणून नाही, पुढचं आठवण्याची व्यवस्था म्हणून विठ्ठल विठ्ठल जास्त पाहिजे. तेव्हा दोषाकडे पाहत असताना कोणत्या दृष्टिकोनातून दोष असू शकतो हे देखील पाहिलं पाहिजे. महाराज सुलभते झाले यमक जुळवण्याकरता म्हणत नाहीत. प्रपंचामध्ये सुखाच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्लभ सुख आहे आणि ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते अत्यंत दुर्लभ आहे. दोन गोष्टी डोळ्यापुढे ठेवून त्याचा व्यतिरेक करत असताना आम्ही जे प्रयत्न केलेला आहे तो त्या दृष्टिकोनातून सुलभ आहे. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं सुलभत्व सांगत असताना अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो, भक्ती ही अन्य साधनापेक्षा अत्यंत सुलभ आहे. प्रपंचाच्या दृष्टिकोनातून प्रपंच तसा कठीण आहे महाराज, इतका सोपा नाही. वाटतो तसा सोपा नाही. अनेक जन्माचे संस्कार असल्यामुळे माणूस प्रपंचाच्या प्रवाहामध्ये संस्काराने राहतो. पण तशा दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रपंच हा कठीण आहे. परमार्थ तशा दृष्टिकोनातून अत्यंत सोपा आहे. एक अधिक मासातला प्रसंग मला आठवला. आम्ही इथं पंढरपूरला अधिक मासामध्ये होतो. पूज्य गुरुवर्य आणि भोजनाची वेळ झालेली होती. आम्ही भोजनाकरता पंक्तीला बसलो होतो. आमचे गुरुबंधू पांडुरंग महाराज घुले आणि त्याने पंक्तीतलं एक पात्र उचलून दुसरीकडे ठेवलं. थोडी जागा अपुरी होती. महाराजांनी पाहिल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, बाबा व्यवहार करणं कठीण आहे. एखाद्या वेळा परमार्थ करणं सोपं, पण व्यवहार करणं कठीण आहे. सांगण्याचा मुद्दा असा की प्रपंचामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या अत्यंत अवघड आहेत. त्याप्रमाणे योग साधना म्हणा किंवा ब्रह्मज्ञानाची साधना म्हणा ही सगळ्यात अवघड आहे. योगाचे वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाच सेलवाटा भागा आला, ते अवघड आहे.
पण त्या मानाने हे आमचं मात्र सोपं आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागरे पापा, पुण्य नागरे पापा, पुण्य नागरे पापा, पुण्य नागरे पापा. आयने जाने के पायन किए के खंडती, आयने जाने के पायन सरती, आयने जाने के पायन की खंडती, आयने जाने के खंडती. भक्ति पंथ बहु सोपा, 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 भक्ति पंथ बहु सोपा. भक्तीच्या मार्गातून अर्थात भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून परमात्म्याला आम्ही जवळ केलेलं आहे आणि ते अत्यंत सोपं झालेलं आहे. सुलभते झाले, सुलभते झाले, जवळीच आणले पंढरीये, जवळ चाललं पंढरपूरला त्याला आणलेलं आहे. भक्तीच्या मार्गामुळे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या गा आता म्हणतसे. ज्या भगवान परमात्म्याची उपासना करण्याकरता ज्या परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन सांगितलं जातं, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम रूपम गंधवच्चय, जिथे कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, जिथे कुठल्याही प्रकारचा नामरूपाचा प्रकार नाही, अशा परमात्म्याशी व्यवहार करत असताना, संबंध करत असताना अत्यंत काठिण्य आहे. पण तो कठीणपणा मात्र भावयुक्त वृत्तीने भगवान परमात्म्याला जर बोलवलं गेलं, वाणीच्या द्वारे जर आळवलं, तर तो भगवान परमात्मा तो जवळीच येतो, जवळ उभा राहतो. का? याचं कारण आहे, भक्ती करणारा भगवत भक्त सगळ्यात भाग्यवान आहे, म्हणून त्याच्या जीवनामध्ये ही सोय होते. भाग्यवंत त्याला म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये अडचण पडत नाही, तो भाग्यवान. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्त भाग्यवान असतो. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत, तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. खंड सांगात विठोबा, खंड सांगात विठोबा, खंड सांगात विठोबा. मुलीच्या जीवनामध्ये दोन प्रकारची जीवन असतात. एक मुलगी जन्माला आल्यानंतर जर वयामध्ये आली तर लग्न करण्याकरता पिता पुष्कळ प्रयत्न करतो. योग्य ठिकाणी सुकोळीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिलेली आणि लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी नांदायला जावं लागतं. मुलगी ज्या घरी जन्माला येते शेवटपर्यंत त्या घरी राहत नाही, तिला बदलावं लागतं, घर बदलावं लागतं, कुळ बदलावं लागतं, माणसं बदलावी लागतं. आणि किती सासरी उपद्रव झाला तो सगळं तो सहन करावं लागतं. सासरा अडदांड असला तरी सहनच करावं लागतं, मालक खेकडा असले तरी सहन करावं, सासूबाई कर्कश असली तरी सहन करावं, आणि त्यातल्या त्यात ननंद लवंगी मिरची अति तिखट असली तरी सहन करावं. सगळं सासरवास सहन करावं लागतं. एक मुलीचं जीवन आहे. तर दुसरी अशी एक मुलगी बसते, श्रीमंत बापा पोटी एकुलती एक जन्माला आलेली असते. दुसरी बहीण नसते, होण्याची शक्यता राहिलेली नसते. अशा मुलीचं जेव्हा लग्न लागलं जातं त्या मुलीला पतीच्या घरी जाण्याची गरज पडत नाही, पतीच तिच्याकडे येतो. त्याला घर जावई म्हणतात. घर जावई होणं म्हणजे बायकोच्या घरी नांदायला जाणं. ही मुलगी भाग्यवान आहे, हिला घर सोडावं लागत नाही, पती तिच्याकडे येतो. तसं इतर साधना करणाऱ्या साधकांना आपला प्रांत ओलांडत ओलांडत आत्मस्वरूपापर्यंत जावं लागतं. पण भगवत भक्त इतका भाग्यवान आहे
सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण नरगती छाया सजावे वनांतर नरगती छाया सजावे वनांतर नरगती छाया सजावे वनांतर छाया सजावे वनांतर सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण. रामायणातला एक छोटासा प्रसंग सांगतो. प्रभू रामचंद्र, भगवती सीता माता आणि लक्ष्मणजी वनवासामध्ये प्रवासामध्ये होते. बराच अंतर चाललेले होते. दिवस उन्हाळ्याचे कडक ऊन होतं. सावलीला कुठेतरी बसून विश्रांती घ्यावी म्हणजे एका झाडाखाली बसले. योगायोगाने त्या झाडावर एक वेली अशी पसरलेली होती. भगवती सीता मातेचं वेलीकडे लक्ष गेलं आणि भगवान प्रभू रामचंद्रांना म्हणू लागल्या, प्रभो काय वेल भाग्यवान आहे, काय वेल भाग्यवान. असं म्हणण्यामध्ये आईसाहेबांची व्यंजना होती. व्यंजना कशाला म्हणतात? शब्दाची प्रवृत्ती एकीकडे असते आणि भाव दुसरीकडे असतो, याला म्हणतात व्यंजना. एक मित्र एका मित्राच्या घरी गेला. रात्रीच्या वेळा भोजन तयार झालं होतं. स्वतः मित्र त्याला वाढत होता. वाढण्याच्या सगळ्या वस्तू जवळ आणून ठेवलेल्या होत्या. वाढता वाढता एक वस्तू विसरली. बहुतेक अतिप्रेमाचं लक्षण आहे. अतिप्रेमात कुठला तरी विसर पडत असतो. एक पदार्थ वाढला गेला नाही. मित्र जेवण करत होता. जेवता जेवता अर्ध्यावर जेवण झालं होतं, पण तो राहिलेला पदार्थ काही वाढत नव्हता. गमत अशी होती की ताटातले एवढे पदार्थ असताना सुद्धा त्याच्यात सुख वाटत नव्हतं, आणि जो पदार्थ वाढलेला नव्हता त्याच्यात सुख वाटत होतं. संसाराचं गणितच हे आहे. जे मिळालं त्याच्यातलं सुख संपतं, आणि जे मिळालेलं नाही त्याच्यात सुख वाटतं. याचं नाव संसार. तो मित्र जेवण करणारा विचार करू लागला, तो पदार्थ वाढा म्हणावं तर संभावितपणा आडवा येतो, नाही म्हणावं तर जीभ गप्प बसेना. कुठला तरी मार्ग पकडला पाहिजे. मधला मार्ग त्याने काढला. आपल्या मित्रांना सांगितलं, मित्रा काय सांगावं, कालचा एक मोठा अनुभव विचित्र आयुष्यात कधी आला नाही. शेतातून येत असताना फार मोठा सर्प पाहिला. तो सर्प एवढा मोठा होता की माझ्या पिंढरी एवढा जाड होता, आणि त्याची लांबी सांगायला गेलो का माझ्या ताटापासून तो पापडाच्या ताटापर्यंत लांब होता. आता याला काही सर्पाची लांबी सांगायची होती का? त्याला सांगायचं होतं तो सर्प तू पापड वाढ हे म्हणायचं होतं. तसं भगवती सीता मातेची एक अन्योक्तीची व्यंजना होती. त्या म्हणत होत्या, प्रभो काय वेली भाग्यवान आहे. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते वेली भाग्यवान नाही, तो वृक्ष भाग्यवान आहे. दोघांचे दोन पक्ष. वेली वृक्षावर वाढलेली होती. अनाश्रयान शोभनते पंडिता वनिता लता. विद्वान वेली आणि स्त्री अनाश्रित शोभत नाही. दोघांचे दोन पक्ष चालले. एकमेकाला चुकीचं म्हणू लागले. दोघांची भांडणं सुरू झाली. पण ती भांडणं क्रोधातली नव्हती, प्रेमातली भांडणं. योगायोगाने लक्ष्मणजी फळं आणण्याकरता बाहेर गेले होते. काही काळामध्ये लक्ष्मणजी आले. आल्यानंतर दोघांची भांडणं चाललेली होती. प्रभू रामचंद्र म्हणतात, वृक्ष भाग्यवान आहे कारण त्याच्यावर वेली पसरलेली आहे. भगवती सीता माता म्हणतात, वेली भाग्यवान आहे वृक्षावर आधारित आहे. लक्ष्मणजी आल्यानंतर दोघे म्हणू लागले, आमच्या भांडणाचा तुम्ही निर्णय द्या. लक्ष्मणजींनी सांगितलं, दोघांच्या भांडण्यामध्ये तिसऱ्याने शिरू नये, आणि तुम्हा दोघांच्या भांडण्यात मला कशाला हात मध्ये घेता. तसं नाही लक्ष्मणा. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा काय असू दे, तुला जे मनाला वाटेल ते सांग ना. वृक्ष भाग्यवान आहे की वेली भाग्यवान आहे, तुझ्या मनाला येईल ते सांग. आम्हा दोघांचाही आक्षेप राहणार नाही, आम्ही अपील करणार नाही. तू जे सांगशील ते आम्हाला मान्य, दोघाला मान्य. शेवटी लक्ष्मणांनी सांगितलं, मी सांगतो ते तुम्हा दोघाला मान्य ना? हो म्हणे मान्य. हे बघा, तो वृक्षही भाग्यवान नाही, ती वेलीही भाग्यवान नाही, त्या सावलीमध्ये बसणारा भाग्यवान आहे. विठाला 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 थोडं आपलं विषयांतर झालं. भगवत भक्त भाग्यवान का? स्वतः भगवान परमात्मा भगवत भक्ताकडे आपण होऊन येतो. येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया.
निर्मळते काया अधिष्ठान तेथीचे भगवान परमात्मा येतो, कारण हे भाग्यवान आहे. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. असं जे ब्रह्म प्रत्यक्षात कुठल्याही साधनाने लवकर साध्य होत नाही, तेच ब्रह्म प्रत्यक्षात इतकं सोपं झालं. जवळच आले पंढरी विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा सुलभते झाले जवळीच आले पंढरी. असं जे ब्रह्मा आहे ते आमच्या जवळ आलं. महाराज तुम्ही वाचेच्या आळ्यात बांधलं म्हणता, फक्त पहिल्यांदा संदिग्ध असं बोलल्यासारखं वाटतंय. आम्हाला कळे ना ते तुम्ही वाणीत बांधलं म्हणजे कसं बांधलं याचा खुलासा कराल का? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज तो खुलासा नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे, नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे बांधले मोठे, नाम रूपाचे बांधले मोठे. एक एका वेळी सारी येणे, एका एक वेळी सारी येणे, सुलभते झाले, सुलभते झाले, सुलभते झाले, सुलभते झाले. एक एका वेळी सारी येणे, एक एका वेळी सारी येणे, सुलभते झाले, सुलभते झाले, सुलभते झाले, सुलभते झाले. नामरूपाचे बांधले मोटोळे. कारण काही गोष्टी शक्य होत नाहीत. किती जरी प्रयत्न केला तरी या गोष्टी शक्य न होणाऱ्या आहेत. कारण आपण विचार सतत ऐकणारे आहोत. विश्वामध्ये एक ब्रह्मतत्व आणि दुसरं मायातत्व याचा जर विचार केला तर ब्रह्मतत्वामध्ये 3 अंश आहेत, मायातत्वामध्ये 2 अंश आहेत. अस्ति भाति प्रियम रूप नाम चित्यांश पंचकम, आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपे ततोद्वयम. अगोदरचे 3 ब्रह्मरूप आहेत आणि नंतरचे 2 मायारूप आहेत. किंवा जिथं अस्ति भाति प्रिय हे परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप तुम्ही म्हणता आम्ही बांधलं कसं शक्य होणार आहे? काही गोष्टी असंभव असतात. एक गंमत सांगतो. एका शाळेमध्ये गुरुजींनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीची परीक्षा पाहण्याकरता एक प्रश्न निर्माण केला आणि प्रश्न असा होता, प्रत्येकाने आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये असं शब्दचित्र रेखाटायचं की जे कधीही संभव होत नाही असं शब्दचित्र रेखाटा. प्रत्येक विद्यार्थ्याने न होणाऱ्या घटना आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे त्या पेपरमध्ये लिहिल्या
आणि सगळ्यांनी आपले पेपर देऊन टाकले. गुरुजींनी सगळे पेपर तपासले. तपासल्यानंतर एक पेपर बाजूला ठेवला. बाकीच्या सगळ्या पेपरांचा एका ठिकाणी इकठ्ठा केला. मुलांनी विचारलं, गुरुजी एकच पेपर बाजूला ठेवला आणि बाकीचा सगळा गठ्ठा का? त्याचं कारण म्हणाले, जो बाजूला ठेवलेला पेपर आहे ना तो अगदी खरा आहे. जे कधीही शक्य होत नाही अशी गोष्ट त्या पेपरमध्ये लिहिली आहे. आता बाकीचे आहेत ते देखील असंभवच आहेत. एका मुलाने लिहिलं होतं, मी आणि माझा मित्र समुद्र तीरावर फिरायला गेलो. समुद्रावरून धावत धावत रेल्वे आमच्यापर्यंत आली. आम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि पुन्हा ती रेल्वे समुद्रामध्ये फिरायला गेली. न होणारी घटना. दुसऱ्याने लिहिलं, मी आणि माझे वडील फिरायला गेलो. समुद्र काठी फिरत असताना एकदम समुद्राला आग लागली. समुद्रातले मासे प्राण वाचवण्याकरता बाहेर आले. झाडावर चढले. आग होईपर्यंत थांबले. आग शांत झाल्यानंतर पुन्हा खाली उतरले. पुन्हा समुद्रामध्ये गेले. न होणारी घटना. अशा बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या होत्या. कशाला वेळ घालू. शेवटी ज्याचा पहिला नंबर आला होता त्यानं असं लिहिलं होतं, 2 महिला एका खोलीमध्ये आल्या आणि एकमेकीला न बोलता 5 मिनिटं गप्प बसल्या. कधीही न होणारी गोष्ट. काही गोष्टी कधी होत नाहीत. मला पहिला नंबर शेवटी आला. तसं कधी होत असतं का? नामामध्ये आणि रूपामध्ये परमात्म्याला अडकवता येतं का? महाराज म्हणतात, आम्ही मात्र आमच्या भावनेच्या शक्तीने त्याला अडकवतो. भाव बळे कैसा झालासे लहान. काही बळ असेल की त्या बळाने ते बिनचूक काम होतं. उदाहरण सांगतो, एखादा शत्रू आहे, युद्ध चालू आहे आणि शत्रूला मारायचं आहे तर हातामध्ये ज्याला काडतूस म्हणतात किंवा गोळी म्हणतात, ती गोळी हाताने फेकून शत्रू मरेल का ती बंदुकीतून मारावी लागेल? हाताने किती जरी फेका तुम्ही, शत्रू मरणार नाही. तीच गोळी का बंदुकीतून फेकली मग मात्र शत्रू मेल्याशिवाय राहत नाही. तसंच नामचिंतन सर्व जरी करत असले तरी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव आहे, अशा दृढ भावाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेलं नाम, तेच नाम भगवान परमात्म्याला बंधनामध्ये आणते. राम नाम तो सब कोई कहे, ठग ठाकुर अवर चोर, जिस नाम ते ध्रुव प्रल्हाद तरे, ओ नाम कछोर. याचा अर्थ असा की त्या पाठीमागे असणारी शक्ती वेगळी आहे. ती शक्ती भावनेची शक्ती आहे. भावा पुढे बळ, 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 भावा पुढे बळ. नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, गरी देवावरी सत्ता, गरी देवावरी सत्ता. नाही कोणाचे सबळ, गरी देवावरी सत्ता, गरी देवावरी सत्ता. बळ आहे भावनेचं आणि साधन आहे भगवंताच्या नामरूपाचं. अशा नामरूपाच्या माध्यमातून आम्ही त्याला मोटळे म्हणजे गाठोड बांधलं दिवस. पहिल्यांदा परमात्म्याचं नाम आम्ही चिंतन केलं. जीवामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. आपल्याला अगोदर रूप असतं आणि नंतर मागावून नाम येतं. उपजलिया बाळकासी, नाम नाही तयापासी, ठेविलेली नावेसी ओ देत उठी. आपण जन्माला आलो, नाव बरोबर नाही, ते मागून येत. परमात्म्याचं मात्र वेगळं आहे. भगवान परमात्म्याचं अगोदर नाव आणि त्याच्या मागोमाग रूप आहे. आला नावा रूपा
केला तैसा कामणे झाला सोपा तू कामणे झाला सोपा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा होया भक्ती केला तैसा. अगोदर भगवान परमात्म्याचं नाव आहे आणि नंतर मग त्याचं रूप आहे. ज्ञानोबारांचा अभंग प्रसिद्ध आहे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आम्ही ज्या नामाने त्याला हाक मारली आणि रूपाचा आग्रह धरला. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा 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 मी तुझं पाहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा. अशा रूपाचा आग्रह धरला. स्वतः भगवान सांगतात भगवत भक्त जसा भाव माझ्याकडे प्रगट करतील तसा मी त्याप्रमाणे होतो. यो यो याम याम तनुम भक्ता श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विददाम्यहम. 9व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात हेच काय आलं. हे प्यन्य देवता भक्ता अन्य देवतेची भक्ती करणारे जे भगवत भक्त आहेत ना यजंते श्रद्धया अन्विता ते मामेव कौंतेय यजंते विधिपूर्वकम. जशी भाव शक्ती धरावी तसा भगवान परमात्मा त्या रूपातून येत असतात. भाव तुम्ही जैसा माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हा लागी. वैकुंठवर्षी गुरुवर एक दृष्टांत सांगायची रामायणातला. अशोक वनामध्ये भगवती सीता माता चिंतित होत्या. सात्विक भावामध्ये चिंता हा भाव प्रथम स्थानी आहे. चिंता तर जागरोद्वेगो तानव मलिनांगता पहिली चिंता. भगवत भक्त संसाराची चिंता करत नाही पण भगवंताच्या भेटीची चिंता करतो. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ ऐसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस आहे चितळमळ रात्रंदिवस आहे चितळमळ तुका म्हणून फुले मन नाही फुले जेणे फळ पावेल निश्चयेची जेणे फळ पावेल निश्चयेची फळ पावेल निश्चयेची. भगवत भक्त चिंता करतो आणि भगवती सीता माता चिंता वृत्तीमध्ये होत्या. त्रिजटा नावाची एक राक्षसी आणि तिने पाहिलं सीता मातेला. भगवत भक्त असल्यानंतर चिंता का करायची. चिंता नाही गावी विष्णुदासाची आहे. सीता मातेला विचारलं चिंता करता कशाची चिंता आहे. सीता मातेने सांगितलं चिंता याची आहे मला रात्रंदिवस प्रभूचं ध्यान लागलेलं आहे. राम 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 अशा प्रकारचं ध्यान लागलेलं आहे. सिद्धांतामध्ये असा प्रकार आहे जे ज्याचे ध्यान त्याचे होय त्याचे मन मला सारखं प्रभूचं चिंतन लागलेलं आहे. परिणामामध्ये भीती अशी वाटते मी सीता राहणार नाही मी राम होईल. मग गोविंद ते काया भेद नाही देवा कया. मी राम होईल आणि मग पुढचं रामायण कसं होईल. रामायण घडण्याकरता राम आणि सीता दोन लागत असतात. तिकडे एक राम आणि इथं लंकेत एक राम. दोन रामात रामायण घडत नसतं. त्रिजट अत्यंत हुशार. सांगितलं काळजी करायचं कारण नाही. तुम्हाला रामाचं सतत ध्यान लागलेलं आहे त्या रूपाचा तुम्ही आठवण करता आणि तुम्हाला भीती अशी वाटते की एका काळामध्ये तुम्ही राम व्हाल. भगवान प्रभू रामचंद्रांना तुमचं ध्यान लागलेलं आहे आणि एक वेळ येईल की राम राहणार नाहीत ते सीता होतील. आम्हा भक्ताला काय राम आणि सीता झाले म्हणजे आमचं भांडवल जागेवर. सांगण्याचा मुद्दा असा की ज्या रूपातून भगवान परमात्म्याची भक्ती करावी त्या रूपातून आणि नामातून भगवान परमात्म्याला भगवत भक्त बांधतो. मोठळे म्हणतात. मोठळे म्हणजे गाठोड.
नामरूपाचे ते बांधले मोठळे एक एकीकडे सारिले. एका बाजूचा जो नियम होता की जे रूपात येत नाही नावात येत नाही तो सगळा नियम आम्ही बाजूला सारलेला आहे. आणि बाजूला सारल्यामुळे सुलभते झाले जवळीच आले पंढरी. महाराज ते जवळ आलं तुम्हाला भेटलं पण त्याचा नेमका फायदा काय तो फायदा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. कामने वाटे चुकली वसती 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 मने वाटे चुकली वसती कामने वाटे चुकली वसती. उदार तो हाती आणिला उदार तो हाती आणिला हाती आणिला उदार तो हाती आणिला तुलवत झाले 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 तुलवत झाले. कामणे वाटे चुकली वसती उदार तो हाती आणीला किंवा दुसरा पाटे उद्धार तो हाती आणीला. ज्या रस्त्याने आमचा जीवन प्रवाह चालू आहे त्या प्रवाहाचा शेवट होण्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी थांबा घ्यावा लागतो. जीवात्मा आत्मस्वरूपाकडे जात असताना अनेक जन्मरूपी थांबे जीवाला घेत जावे लागतात. जन्मावे मरावे जन्मावे मरावे खंडन केव्हा व्हावे नधरा शुद्धी. जन्माला आला की समजायचं वस्तीला आला आणि प्राण गेला की मग मात्र वस्तीतून पुढे गेला. पक्षी अंगणी उतरती अभंगामध्ये नामदेव महाराज जीवाला या जन्माला येणं म्हणजे एक प्रकारचा वस्तीला तो आला असं सांगतात. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठवणे गेला. जसं वस्ती तसं तुका म्हणे वाटे चुकली वस्ती. प्रत्येकाचा प्रवाह आत्मस्वरूपाकडे जातो पण जात असताना काहीचा प्रवाह चुकीचा होतो पण उद्देश मात्र आत्मस्वरूपाकडे जाण्याचा आहे. त्या प्रवाहाच्या आत मात्र जीवत्व दशेला आल्यामुळे त्याला वस्तीला थांबावं लागतं. अनेक जन्माला आणि अनेक मरणाला सामोरं जावं लागतं. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हा एक फार मोठा मौल्याचा अशा प्रकारचा सिद्धांत आहे. या जन्माच्या अगोदर आपण कुठल्या तरी जन्मात होतो आणि हा जन्म संपल्यानंतर या जन्मामध्ये जर मोक्ष मिळवून घेतला नाही तर कुठल्या तरी जन्माला जावं लागणार. त्याला पुनर्जन्म म्हणतात. एक पूर्वजन्म आहे तो दुसरा पुनर्जन्म आहे. पूर्वजन्म यावेळेला जरी आपल्याला आठवत नाही मात्र तो असतो हे निश्चित आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई यांनी आपले मागचे 14 जन्म सांगितले.
भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी मागचे 12 जन्म सांगितले. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मामध्ये 40 वर्ष ज्ञानोबरांची पालखी खांद्यावर वाहिली, त्या पुण्याचं फळ मला या जन्मामध्ये मिळालं. याला पूर्वजन्म म्हणतात. पूर्वजन्म हा निश्चित मानावा लागतो. जवळजवळ बऱ्याच सारख्या संप्रदायामध्ये पूर्वजन्माला मान्यता आहे. प्रसंग आठवला थोडक्यामध्ये सांगून जातो. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक एकदा शिष्यासह एका शहरातून चाललेले होते आणि जाता जाता त्यांना एक असं दृश्य दिसलं. एक बकरा एका दुकानावर झडप घालून धान्य खाण्याच्या प्रयत्नात होता. दुकानाचा मालक मात्र त्याला काठीने हाकत हाकत लांब लावायचा आणि परत दुकानावर यायचा. बकऱ्याने पुन्हा मागे हळूहळू यायचं आणि पुन्हा झडप घालायची. एकदा दोनदा तीनदा या गोष्टी गुरु नानकांनी पाहिल्या आणि पाहिल्यानंतर एकदम हसले. जवळच्या शिष्यानं असा प्रश्न पडला. महाराज हसले. कुठेतरी विसंगती झाल्याशिवाय हसले ना. विसंगती हा हास्यरसाचा आत्मा आहे. जेव्हा हास्यरस निर्माण होतो, तो हास्य रस केव्हा निर्माण होतो? विसंगती दिसली की हास्यरस निर्माण होतो. एका मुलाने आपल्या बापाला विचारलं, बाबा बाबा तुमच्या लग्नात मी केवढा होतो? ही विसंगती, हास्यरस निर्माण होतो. गुरु नानक हसले. हसल्यानंतर शिष्य विचारू लागले, महाराज तुम्ही का हसलात? तर काय, तो बकरा आणि तो दुकानाचा मालक पाहून हसलो. काय त्याच्यात हसल्यासारखं आहे? तो पशुधर्माप्रमाणे खाण्याकरता येतो आणि आपला वस्तूचा सांभाळ करण्याकरता काठीनं बडवतो. याच्यात हसण्यासारखं काय? गुरु नानकांनी सांगितलं, तुम्हाला कळणार नाही. या बकऱ्याचं आणि दुकानदाराचं नातं वेगळं आहे. हा बकरा म्हणजे या दुकानदाराचा बाप होता. त्याचं आयुष्य संपलं आणि संपल्यानंतर बकऱ्याच्या जन्माला आला. मागची सवय गेली नाही. बऱ्याच वेळेला पद जातं पण सवय जात नाही. तसं याचं सवय गेली नाही. ती मागच्या जन्मातली सवय पुन्हा पुन्हा तो येतो. पण हे आपले बाप असं न ओळखल्यामुळे त्याचाच मुलगा काठीनं मारतो. हसू का रडू? पूर्वजन्माचा प्रकार आहे. आणि याच्यानंतर खंते ते न करा, ओणे गाढव कुतरा. ज्ञानोबरांत सकळ दुःख धामे, भुंजी जती जी मृत्यू जन्मे. सगळ्या दुःखाचा साठा जर कोणता असेल तर जन्म आणि मरण आहे. हा दुःखाला कारणीभूत होत असणारा प्रकार महाराज म्हणतात. तुका म्हणे वाटे चुकली वसती. जी वाटेतली वस्ती म्हणजे थांबण्याचा प्रकार होता तो माझा आता चुकलेला आहे. उदार तो हाती आणेला. ज्या भगवान परमात्म्याला उदार असं समजलं जात होतं तो आम्ही हाती हात आणला. कारण त्याला आणण्याकरता आमच्याकडे जी साधना तयार झाली ती साधना ताबडतोब स्वीकार करणारी साधना आहे. मुखे नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांशी. तो हाताहात आणला आणि भगवान ज्यांच्या हातामध्ये आला ना त्याच्या जीवनामध्ये काय कमी पडतं? हरी आला हाता मग कैसी भय चिंता. परमात्मा ज्याच्या हातामध्ये येतो त्यांच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून हा एक अर्थ आहे. दुसरा, उद्धार तो हाती आणि येला. जीवनाचा जो उद्धार आहे तो उद्धार आम्ही या प्रयत्नातून आमच्या हातात आणला. तो स्वाधीन करून घेतला. कारण भगवान परमात्मा भक्तियुक्त वृत्तीमध्ये किती मोठी कृपा करतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. भगवान परमात्मा असं ब्रह्मज्ञान देतात. परिणामता रस्त्यावर ज्या वस्ती आहेत अर्थात जन्म मरणाचे श्रम आहेत ते श्रम संपतात आणि संपल्याच्या परिणामामध्ये मरणा हाती सुटली काया विचारे या निशे. असं मरणाच्या हातून आम्ही बाजूला गेलो जाण्याचा परिणाम आहे. भगवान परमात्म्याला आम्ही नामाने आणि रूपाने बांधून टाकलं आणि त्याचाच वापर करत असल्यामुळे सुलभते झाले सुलभते झाले. जवळच अनिले पंढरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली प्रस्तुत अभंगावरचा जेवढा विचार आपल्या पुढे करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक या ठिकाणी विचार मांडणं फार मोठ्या जबाबदारीचं काम आहे. या ठिकाणी झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पण करून महाराज जो आनंद प्रकट करतात, जी आपल्या जीवनात वास्तवता निर्माण झाली, ती वास्तवता निर्माण होण्याकरता आपल्या जीवनामध्ये शक्य आहे, योग्य आहे आणि आवश्यक आहे. म्हणून आपण त्याच मार्गाचे पथिक आहोत. आपला प्रवास देखील चालूच आहे. प्राप्ती होईपर्यंत सात्विक धैर्य धारण करून रस्त्याने चालण्याची गरज आहे. प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी त्या मार्गामध्ये काही ना काहीतरी चालत आलेला आहे. आपण किती चाललो ज्याचे त्याने ओळखायचं आहे. मात्र आपला प्रवास चालू आहे. हा प्रवास भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये सुलभते झाले ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा. तुका माने वाटे चुकली वसती तुका माने वाटे चुकली वसती तुका माने वाटे चुकली वसती उधार तो हाती आणि येला उधार तो हाती आणि येला उधार तो हाती आणि येला तो हाती आणि येला सुलभत झाले 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 जवळीचे पंढरी जवळीचे पंढरी जवळीचे पंढरी जवळीचे पंढरी सुलभत झाले सुलभत झाले सुलभत झाले सुलभत झाले सुलभत झाले विठ्ठल विठ्ठल